तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज. प्रत्येक क्षण, प्रत्येक घडामोड तुमच्या सोबत. बागलाण तालुक्यामध्ये काल अवकाळी पाऊस झाला. काल सायंकाळी 5:30 वाजेपासून साधारण 7-7:30 वाजेपर्यंत 2 तास एक मुसळधार पाऊस झाला. या पावसामध्ये वादळी वारा, गाऱ्यांचा पाऊस आणि बेमोसमी मुसळधार पाऊस, ज्या पावसानं बागलाण तालुक्यातली शेती उद्ध्वस्त केली. शेतकऱ्याच्या हाताशी आलेला पिकाचा तो घास निसर्गाने कसा हिरावून नेलाय याची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी प्रखर न्यूजची टीम शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचली. शेतकऱ्याची काय व्यथा आहे, शेतकऱ्याने कशा पद्धतीने ही शेती डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला, पिकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, पिकांवर खर्च केला आणि आज त्या पिकांची परिस्थिती अशी आहे, ना हे पीक बाजारात जाऊ शकत, ना हे कुठल्या उपयोगात येऊ शकत. काल झालेल्या बेमोसमी पावसाने, निसर्गाने मात्र शेतकऱ्याला काल कशा पद्धतीने हरवलंय आणि कशी त्या शेतकऱ्याची शेती उद्ध्वस्त केलेली आहे आणि शेतकऱ्याने बघितलेलं स्वप्न काल डोळ्या देखत कसं उद्ध्वस्त झालेलं आहे, हे आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. नेमकं शेतकऱ्यांचं कालच्या झालेल्या पावसामध्ये कशा बागलाण तालुक्यातली कालची शेती निसर्गाने जी उद्ध्वस्त केली, त्या द्राक्ष असेल, डाळिंबाच्या बागा असतील, कांदा असेल, गहू असेल आणि कांद्याचं बी असणारं ढोले पीक असेल, कसं उद्ध्वस्त झालेलं आहे. शेतकरी आता कसा जगेल आणि शेतकऱ्याची नेमकी काय अपेक्षा आहे, किती खर्च झाला, शेती डोळ्यासमोर निसर्गाने काल उद्ध्वस्त केली, त्याची व्यथा शेतकऱ्यांची काय आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत. म्हणून बागलाण तालुक्यातल्या मोरेनगर या शिवारातल्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधायला या ठिकाणी आलेलो आहोत. दादा, आपलं नाव? मी दिलीप कृष्णा सोनवणे, मोरेनगर येथील शेतकरी आहे. काल बागलाण तालुक्यामध्ये जो अवकाळी पाऊस झाला, ज्यात वादळ होतं, गारपीट होती आणि मुसळधार पाऊस होता, आपल्या परिसरामध्ये काल गारपीट झाली? हो, भयानक. मी माझ्या आयुष्यात अशी गारपिटी पाहिली नाही, असं वारही पाहिलं नाही. इतकं भयानक पावसाचं म्हणजे द्रवरूप इतकं भयानक होतं की त्याला काही पर्यायच नव्हता. आणि इतकं भयानक एक वेळेस 3 वेळेस गारपीट झाली, ती कार आली. ती काल 3 वेळेस बागलाण तालुक्यात गारपीट झाली असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. तुम्ही जी शेती करतात, नेमकं तुमच्या शेतीमध्ये आता सध्या काय काय पीक होतं? माझ्याकडे कांदा बियाणं होतं, कांदा होता, डाळिंबाचा प्लॉट आहे. परंतु जवळजवळ एका बाजूला पूर्ण गारपिटीने बागेचं उद्ध्वस्त नुकसान, फार भयानक नुकसान केलं आहे. आणि कांद्यांचं बियाण्याचाच काही विषयच राहिलेला नाही. कांद्यांचा तर मार्केटला घेऊन जायचा विषयच राहिलेला नाही काही. तुम्ही ही शेती जेव्हा डेव्हलप करत होता, जेव्हा शेतीची लागवड करत होता, तेव्हा हे जे काही बी असेल किंवा तुमच्या फळबागा असतील, कांदा लागवड असेल, याच्यावर साधारण किती खर्च झालाय? माझा कमीत कमी 10 लाख रुपये खर्च झालाय. मी युनियन बँकेचं 10 लाख रुपये पीक कर्ज घेतलेलं आहे 3 नावांवर. आता काय वाटतं तुम्हाला की ह्या फिरू गारपीट शकत नाही ना, मी कर्जच फिरू शकत नाही सर, काहीच. शेतकऱ्यांनी बँकेकडून कर्ज काढली आणि आता पीक हातातून गेलेलं आहे, मग आता ही कर्जफेड कशी होणार? काय आता शासन काय करेल? आत्महत्या करणे एवढाच पर्याय काय? आता आमच्याकडे काही जगायला साधनच नाही ना. आता हे मार्केटने का काहीच कुठे म्हणजे राहिलेलंच नाही ना, काही मार्केटात न्यायचं काय? मी एवढं पिकाचं नुकसान झालं, एवढी गारपीट झाली, प्रशासन, लोकप्रतिनिधी तुमच्या बांधापर्यंत आले का? आमच्याकडे सकाळी मोरेनगर ग्रामपंचायतचे सरपंच, सदस्य आणि आपलं तलाठी मॅडम ह्या सकाळी येऊन गेल्या. 8 वाजेला तिथे हजर होत्या. पंचनामा केला? पंचनामा अजून ते म्हणे वरून जेव्हा शासन आम्हाला सांगेल तेव्हा पंचनामा करू. पण सकाळी पीक पाणी पाहून गेले. सकाळी 8 वाजताच हजर होती इथे. तुम्हाला शासनाकडून काय अपेक्षा? आजपर्यंत कुठलेही काही आलेले नाही. आता काय देणार आहे? खोटे आश्वासन देतात आम्हाला. अजून काही शासनाकडनं 1 रुपयाच. मागच्या वर्षी 1 वर्षापूर्वी यांनीच मोरेनगर सरपंच येऊन त्यांनी पंचनामा केला मागच्या 6 मेला. काही 1 रुपयाचा कधी काही मिळालेली नाही. अजून आम्हाला शासनाकडनं 1 रुपयाची हे काही भरपाई मिळालेली नाही अजून. मागच्या वर्षी देखील बागलाण तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं. पीक विमा शेतकऱ्यांनी काढला होता, त्या गोष्टीला आता साधारण 1 वर्षाच्या जवळपास होतील. परंतु शासनाने अजूनही त्याची जे काही पीक विमाची रक्कम मिळायला पाहिजे शेतकऱ्यांना ती मिळाली
की नाही मिळाली? नाही मिळाली अजूनही शासनाने कुठलीही पीक विम्याची भरपाई आजपर्यंत कुठल्याही शेतकऱ्याला दिलेली आमच्या मोरेनगर मध्ये तरी अजून मोरेनगरला कोणीही कुठल्याही शेतकऱ्याला शासनाने अद्याप आमच्यापर्यंत पीक विम्याची भरपाई मिळालेली नाही. मग शासनाच्या किंवा प्रतिनिधींच्या ह्या गोष्टी तुम्ही लक्षात शेतकऱ्यांनी आणून दिल्या का? हो, आणून दिल्या, प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्या. आपले जे आमदार साहेब असतील त्यांच्यापर्यंत आपण या गाथा मांडलेल्या आहेत. आता बघूया, आता त्यांनी अजून तर पीक विम्याच्या संदर्भात कुठलीही चर्चा अजून आमच्यापर्यंत आलेली नाही आणि कुठलाही पीक विम्याचा पैसा आमच्यापर्यंत पोहोचलेला नाही. आणि प्रशासनाचं एवढंच एक शासनाला एकच विनंती करतो की आमच्या मोरेनगर गावातील शेतकरी असो किंवा तालुक्यातील शेतकरी असो, शेतकऱ्यांना वेळोवेळी मदत देणं गरजेचं आहे. शेतकऱ्याला मदतीची गरज नसते, फक्त आज नैसर्गिक वातावरण खराब होतं आणि नैसर्गिक आज लहान पोरांपेक्षा जास्त जीव लावलेले पिकं त्याच्या समोर म्हणजे त्या शेतकऱ्याच्या समोर म्हणजे त्याची उद्ध्वस्त झालेले आहेत. आणि एवढं उद्ध्वस्त होताना प्रशासनाने कर्जमाफीचा असो, कर्जमाफीला काहीतरी निकष लावायचे, याला निकष लावायचे, म्हणजे याच्यात कुठंतरी प्रशासन कुठंतरी शेतकऱ्याला मूल थापा देतं. आणि प्रशासन आणि शासकीय अधिकारी सुद्धा आपल्याला वेळोवेळी प्रत्येक गोष्टीला जे अनुदान भेटलं पाहिजे त्या पद्धतीने पैसा मिळाला पाहिजे, त्या पद्धतीने नुसतं तुटपुंजी मदत 2000-4000 मदत देऊन काही शेतकऱ्याचं भलं होणार नाही. शेतकऱ्याचे लाखो रुपये खर्च झालेला असतो पिकावर आणि कांदा बियाणं 2-3 वेळेस टाकून सुद्धा मागच्या पावसाळ्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. तरी शेतकऱ्यांनी जिवंत केले, विकत बियाणं आणले इकडनं तिकडनं कंपन्यांचे. काही कंपन्या बोगस निघून गेल्या, त्यांच्या संदर्भात तर कोणीच काही बोलायला तयार नाही. आणि त्यातल्या त्यात शेतकरी एवढा त्रासलेला आहे, आता शेतकऱ्याला जगण्यासाठी काही पर्याय उरलेला नाही. शेतकऱ्यांचं म्हणणं असं आहे की शासनाने कर्जमाफी दिले पण त्याला निकष लावले आणि त्या निकषामुळे सरसकट शेतकऱ्यांना जी कर्जमाफी मिळायला पाहिजे होती ती मिळाली नाही. शासनाने फक्त मन धरण्याचं काम शेतकऱ्यांचं केलं, परंतु शेतकऱ्याच्या बांधावरती खरोखर प्रशासनाने आलं पाहिजे, मंत्र्यांनी आलं पाहिजे. काय वाटतं की बागलाण तालुक्यामध्ये ज्या पद्धतीने जी गारपीट झाली, शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, तुम्हाला वाटतं का कृषी मंत्र्यांनी बागलाणच्या शेतकऱ्यांना येऊन इथले प्रत्यक्ष पाहणी केली पाहिजे आणि काय नेमके निकष लावायचे नाही लावायचे आणि शेतकऱ्यांना कशा पद्धतीने कर्जमाफी द्यायची नाही द्यायची हे शासनापुढे ते मांडू शकतात का? काय वाटतं तुम्हाला? कृषी मंत्र्यांनी बागलाणच्या बांधावर आलं पाहिजे, बागलाण तालुक्यात त्यांनी दौरा केला पाहिजे, त्याशिवाय त्यांना कळणार नाही की नेमकं बागलाण तालुक्यात काय नुकसान आहे. किंवा तुम्ही ऑफिसमध्ये बसून कागद नका लिहू की सदर तुम्ही बांधावर या, बांधावर आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल कृषी मंत्री साहेब, तेव्हा तुम्हाला कळेल की शेतकऱ्यांची नेमकी काय नुकसान झालेली. आज गारपिटीमुळे आज संपूर्ण बागलाण तालुका उद्ध्वस्त झालेला आहे. तुमचे बागलाणचे प्रतिनिधी शेतकऱ्यांची व्यथा कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री असतील त्यांच्यापर्यंत मांडतात का? हो, मग आम्ही कंटिन्यू त्यांच्यापर्यंत मांडत असतो, कारण आम्ही प्रतिनिधी मांडतात का? प्रतिनिधी 1-2 वेळा मांडताना पाहिले, पण मात्र वारंवार आम्ही जरी त्यांना विचारलं की साहेब तुम्ही असंच आमचं काम करा, पण काही कुठल्या वेळी गोष्टी दिसत नाही. शेतकऱ्यांचं देखील म्हणणं आहे की आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी वारंवार हा प्रश्न शासनाच्या दरबारी मांडला पाहिजे, त्याचा पाठपुरावा केला पाहिजे. काय वाटतं तुम्हाला की कृषी मंत्र्यांसोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सुद्धा बागलाणच्या या पाहणीसाठी आले पाहिजे आणि त्यांनी बघितलं पाहिजे की कसं नुकसान झालेलं आहे शेतकऱ्यांचं आणि मग त्यांनी कर्जमाफीवर बोललं पाहिजे? 100% कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी आपला बागलाणला दादा भुसे साहेबांबरोबर इथं येऊन आणि पाहणी केली पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय दिला पाहिजे. शेतकऱ्यांच्या पत्रात नुकसान झालेल्या बद्दल 2 पैसे टाकले पाहिजे आणि त्यांचं कर्जमाफी पूर्णपणे केली पाहिजे. बाजूलाही एक आपला तालुका आहे ज्या तालुक्याचं नाव आहे मालेगाव. मालेगाव तालुक्यामध्ये ज्या शेतकऱ्यांना काही सुविधा मिळत आहेत अशी चर्चा आहे, त्यांना नारपारचं पाणी असेल, त्याच्यानंतर पोखरा योजना असेल, शेतकऱ्यांची होणारी जी नुकसान भरपाई असेल, बाजूच्या तालुक्याला लवकर मिळते, मग बागलाण वंचित का, असं तुम्हाला वाटतं का? बागलाणचा कसं आहे, मालेगाव तालुक्याचा जो आमदार आहे ते जनरल असल्यामुळे त्यांचे कामं होतात. आमचा आमदार एक आदिवासी आमदार असल्यामुळे आमचे कामं होत नाही, कारण त्यांना वाटतं बा आदिवासी पट्टा आहे त्याच्यामध्ये मंत्रिमंडळ लक्ष देत नाही आमच्याकडे. म्हणून बागलाण तालुक्याच्या आमदार साहेबांनी म्हणून त्यांच्याकडे लक्ष आलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं योजना या आपल्या बांधापर्यंत कशा येतील, आपल्या शेतकऱ्यांपर्यंत कशा येतील, आपल्या गावकऱ्यांपर्यंत कशा येतील, हा विचार आपल्या बागलाण तालुक्याच्या आमदारांनी केला पाहिजे.
बागलांचे आमदार हे आदिवासी पट्ट्यातून येतात किंवा बागलान हा आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो आणि त्यामुळे इथल्या शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं जात नाही असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. मग अशा आदिवासी पट्ट्यातील शेतकऱ्यांची ही नुकसान भरपाई, शेतकऱ्यांना आधार कसा शासन देणार, नेमकं काय आहे, अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे. शासनाला एवढीच विनंती आहे की मुख्यमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, अजून तिथे कुठले मंत्री असतील, त्यांनी बागलांच्या या शेतकऱ्यांच्या बांधावर यावं, त्यांचं हे झालेलं नुकसान त्यांनी बघावं, त्यांचा पंचनामा करावा, शासनाने यांना भरपाई द्यावी, मागच्या वर्षाची राहिलेली विम्याची जी रक्कम आहे नुकसानाची ती शेतकऱ्यांना द्यावी आणि शेतकऱ्यांना जीवनदान द्यावं. जर असं नुकसान शेतकऱ्याचं होत असेल तर त्या शेतकऱ्यानं जगावं कसं, मुलीचं लग्न करावं कसं आणि मुलांचं शिक्षण करावं कसं. बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसानं शेती कशी उद्ध्वस्त केली. कांदा, गहू, द्राक्ष बागा असतील, डाळिंब बागा असतील, त्यासोबतच पपईची देखील बाग आहे, ती कशी उद्ध्वस्त झालेली आहे. गारपीटने जी गारपीट काल झालेली होती, जवळपास ती गारपीट होऊन बेमोसमी पाऊस, आता त्याला 24 तास पूर्ण झालेत, परंतु शेतात मात्र पाणी अजूनही त्या पद्धतीने साचलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. पपई बागाला काल गारपीटाचा झालेला पाऊस, त्या गारपीटमुळे ह्या पिकांचं कसं नुकसान झालेलं आहे ते आपण प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या बांधावर आलेलो आहोत आणि आपण त्या शेतकऱ्याकडून ह्या गारपीटमुळे ह्या फळबागांना जो काही फटका बसलेला आहे त्याच्यात नेमकं काय नुकसान झालेलं आहे आणि त्यांना नेमकं शासनाकडे, प्रशासनाकडे आणि लोकप्रतिनिधींकडे काय अपेक्षा आहेत. आपल्या सोबत आहेत या फळबागातले शेतकरी जे हे शेती बघतात. दादा, आपलं नाव? आत्माराम पाक. काल गारपीट झाली, हो. शेतातलं काय नुकसान झालं? इथे आता फ्लॉवरिंग स्टेजला होतं तर सगळं फुल खाली पडलं आणि आता या पपईची वाढ आता खुंटलेली आहे आमच्या, खूप गारा झाल्यामुळे. खूप गार पडल्यामुळे पपईची जी वाढ आहे ती खुंटलेली आहे, त्याला फुल आलेलं होतं ते गळून पडलेलं आहे आणि कशा पद्धतीने नुकसान झालेलं आहे. गारपीटाची हे निशाण आपण बघू शकतो, कशा पद्धतीने पालांना त्याचा मार बसलेला आहे. या खुणा शेतकऱ्यांच्या डोळ्यात कशा आसू आणत आहेत. या बागेला तुम्ही किती खर्च केला होता? आम्ही 2 ते 3 लाख रुपये खर्च केला आतापर्यंत. हा पैसा कुठून उपलब्ध झाला? तर आम्ही कर्ज काढून वगैरे बँकेतून असं लोन वगैरे घेऊन आतापर्यंत. शेतकऱ्यांनी बँकेतून कर्ज काढलं, फळबागा लावल्यात आणि निसर्गाने मात्र त्या फळबागांची कशी अवस्था केलेली आहे. काय अपेक्षा आहे तुम्हाला शासनाकडून? आता 24 तास उलटून अजून प्रशासन आमच्या बांधावर आलेलं नाही, त्यांनी यावेळी आम्हाला मदत करावी. पण मग आम्ही 2-3 लाख खर्च केले, आम्हाला तुटपुंजे रकमेने काहीच होणार नाही. मागच्या वेळेसही बागलाण तालुक्यामध्ये अवकाळी पाऊस झाला, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. तुम्ही पीक विमा काढला असेल हो. तर त्या पीक विम्याची आतापर्यंत काही रक्कम मिळाली का? नाही मिळाली, अजून रक्कम नाही मिळाली. वाटतं का की पुन्हा आता आपण नव्याने पीक विमा काढला ह्या वर्षाचा आणि मग याची देखील शासन आपल्याला भरपाई देईल, वाटतं तुम्हाला? नाही, आता तर काही वाटत नाही आम्हाला भेटेल असं. हा, आता पीक विमा करण्याची आम्हाला इच्छा राहिली नाही की परत पीक विमा काढावा असं. अच्छा, ह्या सर्व शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत की पीक विमा काढून देखील कंपन्यांकडून असेल, शासनाकडून असेल, शेतकऱ्यांना पीक विमा वेळेवर दिला जात नाही, नुकसान होतं. परंतु शासनाकडून आव्हान केलं जातं की पीक विमा काढा, परंतु पीक विम्याच्या रकमा आमच्या बागलाण तालुक्यातल्या शेतकऱ्यांना अद्याप मिळालेल्या नाही. मग सरकार तुम्ही करतात काय आणि कृषी मंत्री तुमचं चाललंय तरी काय? एकदा तरी आमच्या बागलांच्या या शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत या आणि यांची परिस्थिती बघा. काल झालेल्या अवकाळी पावसामध्ये शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं त्या नुकसानीच्या बाबतीत शेतकरी म्हणून, एक युवक शेतकरी म्हणून तुमची काय व्यथा आहे? या पाण्यामुळे आणि गारपिटीमुळे शेतकरी हा पूर्णपणे उद्ध्वस्त झालेला आहे. त्याला सरकारची तातडीची गरज आहे मदत करण्याची, पण सरकार अजूनही झोपलेलं आहे. पण तुम्ही प्रखर न्यूज वाले शेतकऱ्यांच्या व्यथा मांडण्यासाठी आज शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आले, त्याबद्दल पहिले प्रथम तुमचे मी आभारी आहेत. आणि सरकारने शेतकऱ्यांकडे लवकरात लवकर लक्ष द्यावे.
शेतकऱ्यांची मागणी आहे की शासनाने लक्ष द्यावं, पंचनामे करावेत, नुकसान भरपाई द्यावी, राहिलेल्या पीक विम्यांच्या रकमा शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठवाव्यात. प्रखर न्यूज साठी मी भैयासाहेब माळीसह भगवान पवार, सटाणा.